अर्थसंकल्प कोणी मांडले तर तुमचे माझे नेते असलेले अजितदादांनी मांडले. त्याचा आवर्जून उल्लेख या सभेच्या निमित्ताने त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे. अजितदादांचा संदर्भ मी या ठिकाणी देऊ इच्छितोय. अर्थसंकल्प मांडत असताना नागरी भागातले प्रश्न, नागरी भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदून त्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणं. एका बाजूला अनेक वेळा टीकाटिप्पणी होते. लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय ज्यावेळेला घेतला गेला, अर्थसंकल्पात अजितदादांनी घोषणा केली. राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्पाची ती पहिली घोषणा होती. त्याला टीकाकारांनी टीका केली. अजितदादांनी केलेली ही घोषणा राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी ठरेल. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा पैसे उरणार नाही. निग्रहपूर्वक महायुतीच्या सरकारने अजितदादांच्या अर्थशिस्तीच्या माध्यमातून राज्यातल्या 2,45,00,000 महिलांच्या पर्यंत त्याचा लाभ गेल्या वर्षी जून जुलै महिन्यापासून सुरू झाला. तो आता अभयातपणे त्या ठिकाणी सुरू आहे. या सरकारने स्पष्टपणाची भूमिका घेतली. ही योजना त्या ठिकाणी चालू राहणार आहे. पण ही योजना घोषित करत असताना अनेकांनी त्याला एक वेगळा कंगोरा देण्याचा प्रयत्न केला. ही योजना विशिष्ट धर्मीयांच्यासाठी आहे. ही योजना विशिष्ट समूहांच्यासाठी आहे. आज माझ्या सर्व धर्मीय महिला भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत. या राज्यातल्या सर्व धर्मीय महिला भगिनींच्यासाठी या योजनेचा लाभ देण्याची कामगिरी मगाशी रुपाली त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला. आदितीच्या खात्याची मंत्री आहे, 12 तारखेला नांदेडला येणार आहे. तिच्या खात्याच्या मार्फत योग्य पद्धतीची अंमलबजावणी झाली. मग या राज्यातल्या माईमाऊलींनी प्रचंड प्रमाणावरती मतदान रूपी आशीर्वादाची ताकद आपल्या भावांच्या पाठीमागे उभी केली आणि राज्याच्या इतिहासात 238 जागा महायुतीच्या ठिकाणी निर्वाचित झाल्या. हे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो. अशाच वेळेला या शहरामध्ये कालबद्ध विकासाचा कार्यक्रम करा. प्रतापराव तुम्ही आज, ओमप्रकाशजी आहेत, मिनलताई आपण, आदिती येईल त्यावेळेला मी आज स्पष्टपणाने आपल्याला सांगू इच्छितो आहे. आज या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. तर उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूची उपस्थिती जास्ती आहे. उत्स्फूर्त मनातल्या सद्भावना पक्षाच्या पाठीमागे घेण्यासंदर्भातली भूमिका त्या ठिकाणी. आज मी माझ्या तमाम महिला भगिनींना सुद्धा आश्वस्त करतो. एका बाजूला वचननाम्यामध्ये तुम्ही जे काही घोषित करतात, आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे काही घोषित करताय त्या बाबींची पूर्तता केली जाईलच. महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत या शहराच्या महिला भगिनीची यशस्वीपणाची चळवळ उभी करत, बचत गटाची चळवळ उभी करत, त्याला मोठ्या प्रमाणावरती फिरता निधी उपलब्ध करत, स्वतःच्या पायात उभा राहणाऱ्या महिला भगिनींना आर्थिक ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत करेल असा विश्वास जमलेल्या माझ्या महिला भगिनींना मी देऊ शकतो. लाडकी बहीण योजना ज्या प्रभावीपणाने राबवली गेली त्याच पद्धतीने महिलांच्या उन्नतीचे वेगवेगळे कार्यक्रम या विभागाच्या मार्फत आहेत. ते राबवण्याच्या दृष्टीतून या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अधिक प्राधान्याने काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. हे करत असताना योग्य पद्धतीचे नियोजन आणि शहराच्या विकासाची आस्था असणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यापैकी उमेदवार दिले. नेतृत्वाची दृष्टी, दूरदृष्टी आहे. शहराच्या प्रत्येक कामाचं नियोजन करण्याची ताकद, नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची क्षमता त्यांच्यापर्यंत आहे. अशा वेळेला त्यांच्यासाठी त्यांच्या समोर जाणारे महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका भगिनी याच पद्धतीने काम करण्याची जर का इच्छाशक्ती देणारे आपण निवडून दिले तर त्याचा फायदा उद्याच्या भवितव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार. आज तमाम नांदेडकरांना मी विनंती करू इच्छितो आहे. युती झाली आपली शिवसेनेबरोबर, पण ती अर्ध्या ठिकाणी झाली. उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या ताकदीवरती या निवडणुकीला सामोरं जातो. पण घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण सर्वांनी मिळून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक आशीर्वाद रूपी ताकद या ठिकाणी. मी बरोबर 11 वाजता आलो. नेते मंडळीचा निरोप होता थोडा उशिरा या, पण अचूक वेळ, अचूक टायमिंग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य. पण या सर्वांच्या मनातली भीती बाजूला सारत ज्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात याचा अर्थ नांदेडकरांनी हे परिवर्तन करायचा निर्धार केला असं मी जर काय म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार. तर सकाळच्या 11 वाजताच्या वेळेला रुपाली ते अनेक वेळा म्हणतात 11 वाजता महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने जमणं हे तितकंसं कधी सहज शक्य नसतं. मी जाताना मी रुपालीताई, मिनलताई आणि सगळ्या त्या ठिकाणी आपले उमेदवार पण आपलं जरा एक मिनिट
नाही आम्ही उत्तम संवाद करू ताई. ते हे शूटिंग गेल्या 40 वर्ष मायमाऊलीशी संवाद करतच. जरा ऐका जरा काय नाही. हे बघा समोर कुठं कसं ताई बोलतायत, आपण समजून घेतो. आपल्या भगिनी आहेत, त्यांच्या मनातल्या भावना समजून घेतच अजितदादांनी राज्यभरामध्ये एक वेगळी ताकद उभी केली. त्याच पद्धतीने आम्ही आपल्याजवळ संवाद करू आणि आपल्या मनातल्या असलेल्या भावनांची योग्य पद्धतीने नोंद घेत महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच पद्धतीने काम करेल असा विश्वास या निमित्ताने देऊ. शेवटी एक विश्वासाचा अतूट असं नातं निर्माण करण्याची आवश्यकता. कुठले विधान मंडळाचे संबंध असतात. मी कोकणातल्या भागातला स्वर्गीय विलासराव देशमुख सरपंच सारख्या लोकत्व नेत्यांच्या जवळ मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्यांनी मला राजकारणामध्ये घडवलं मोठ्या प्रमाणावरती. त्या विलासरावांच्या मराठवाड्याच्या कर्मभूमीमध्ये ज्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता येतो तो केवळ खासदार म्हणून या ठिकाणी येतो. मगाशी खासदार साहेब म्हणाले, प्रतापराव म्हणाल त्याप्रमाणे किंवा ओमप्रकाशजी म्हणाल त्याप्रमाणे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, देशातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एकमेव खासदार आहे. मी आज आपल्याला आश्वस्त करतो की केंद्र पातळीवरच्या ज्या अनेक योजना आहेत त्या आणण्या संबंधातली बांधिलकी आम्ही घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छातला जो काही निधी येत असेल तो प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला अभिवचन देतो. त्याच्यातलं सुप्त बाब नांदेडकरांना दिलं जाईल हा शब्द देण्यासाठी आम्ही सार्वजनिक अधिकारी यांच्याकडे आले. माझा शब्द आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहे. असंख्य योजना राबवण्याच्या दृष्टीकोनातून आपण ज्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची आवश्यकता खूप मोठा प्रमाणात. मेगापीठचा अपप्रचारच्या कालावधीमध्ये झाला. एनडीएमध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला आम्ही कोणातरी एका वेगळ्या शक्तीबरोबर जातो आहोत असा आभास महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. होय, आम्ही सगळेजण धर्म देण्यापेक्षा विचाराचे आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पुरस्कर्ते आहोत. आमच्या सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनामध्ये हीच भूमिका घेत आम्ही राज्यभरामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलेलं आहे. हीच भूमिका धर्मनिरपेक्षाची विचाराची घेत उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. आणि म्हणूनच माझ्या सर्व अल्पसंख्याक समूहाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे की सर्वाधिक निधी अल्पसंख्याक विभागाला जर काय गेल्या 60 वर्षामध्ये कधी मिळाला असेल अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी 1000 कोटी रुपयाचा नियतवाय त्या ठिकाणी ठेवला गेला. आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ त्याचं भाग भांडवल 800 कोटी रुपयावरती नेण्याची कामगिरी गेली आणि माझ्या मुस्लिम समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी पूर्णपणाचा हे देण्याच्या सवलत देण्यासाठी मार्केटची स्थापना सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. अशा वेळेला या सगळ्याच गोष्टीची पूर्तता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचं. पण मी आश्वस्त करतो इथल्या असलेल्या नेत्यांना, त्यांचाही सत्तेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी संसदेमध्ये काम केलंय, विधिमंडळामध्ये काम केलंय, जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय, नगरपालिकेमध्ये केलंय. अशा अनुभव संपन्न नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला नांदेड भागात नगरपालिकेतील नागरिकांचा एक कौल त्या ठिकाणी मागतो. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महिला भगिनींच्या रोजगार निर्मितीसाठी कंपनी आली पाहिजे असं त्यांची एक अपेक्षा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ती स्वच्छतागृहाची स्थापना महिलांच्यासाठी करावी असं त्याने आवर्जून या ठिकाणी सांगितलं. काही मी तुम्हाला शब्द देतो, सुनील तटकरे शब्द देतोय, दुपारच्या 12 वाजताच्या प्रकारच्या उन्हामध्ये याची पूर्तता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या कालावधीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी करेल. महापालिका एकदा ताब्यामध्ये द्या. पहिला प्रथम कार्यक्रम घेतला जाईल सार्वजनिक सवलतीची महिलांच्यासाठी निर्मिती या शहरामध्ये करणं. महापालिकेच्या माध्यमातून निधी दिला जाईल. पण मी आज पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे. माझ्याकडून सुद्धा 1 कोटी रुपयाचा CSRचा फंड या महिलांच्या कामासाठी दिला जाईल. स्वच्छपणाचं अभिवचन या निमित्ताने मी देऊ इच्छितो. शेवटी या ज्या गरजा आहेत त्यामध्ये माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये असलेल्या जे काही सुस्पष्टपणाचे विचार आहेत त्याला जर काय प्रयत्नपूर्वक राजकीय विचाराची साथ दिली तर शहराच्या परिवर्तनाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताने काम करता येईल. तुम्ही काही आता चिठी हाताळली. मी मगाशी रोजगार निर्मिती म्हटलं. रोजगार निर्मिती म्हणजे केवळ कंपनी असं नव्हे. कंपनी आहे पण महिला बचत गटाची यशस्वीपणाने चळवळ उभी केली. एका महिला भगिनींना रोजगार दिला. आज त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. 1 कोटीपर्यंत महिला भगिनींनी रोजगार करण्याचं ठरवलं तर तिला 50% सबसिडी आहे. ज्या दिवशी कर्ज मंजूर होतं त्या दिवशी तिच्या खात्यामध्ये सबसिडी जमा होत असते.
उद्योगशील महिला भगिनी तिने उद्योग सुरू केला तर तिच्याबरोबर ती 50-100 महिलांना रोजगार त्या ठिकाणी देऊ शकते. यासाठी सुद्धा असंख्य योजना आज भारत सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या शहरामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सगळेजण सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी करू. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या मार्फत या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटक असतील, या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आंतरराष्ट्रीय पर्यटक येणार असतील त्या दृष्टिकोनातून रोजगाराची निर्मिती करण्यासाठी सुस्पष्टपणाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ती घेण्याची जबाबदारी मगाशी बोललो ती आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू. एवढा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि म्हणूनच या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्व अधिक मोठ्या प्रमाणात हे महत्व लक्षामध्ये ठेवत आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहे. आणि आज ज्या संख्येने आपण या ठिकाणी जमणार त्याच्याबद्दलचा आनंद मला या निमित्ताने निश्चितच वाटतो आहे. आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक भक्कम होत असलेला पाहायला मिळतो. महानगरपालिकेमध्ये सुद्धा चित्र राहील. इतक्या प्रचंड प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे ज्या वेळेला जनसमुदाय सकाळी 11-11:30 वाजता येत असतो, महिला भगिनीची लक्षणीय उपस्थिती असते, त्यावेळेला शहरातल्या मनाची मानसिकता काय नेमकं आहे याचं द्योतक म्हणजे आहे. परिवर्तन अटळ आहे. या परिवर्तनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत घेऊन उद्याच्या भवितव्याचं काम करण्याची कामगिरी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. प्रतापरावजी आपण असाल, आज या ठिकाणी भास्कररावजी आहेत, सर्व सहकार्य मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महत्वाची जबाबदारी एका इथल्या नेत्यांच्या मार्फत, प्रतापरावांच्या मार्फत आम्ही देऊन या संबंध जिल्ह्याला आणि मराठवाड्याला मजबूत करण्याच्या कामाला गती देण्याचं धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे. न चुकता 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय करा. जिथं शिवसेनेशी आपली युती आहे त्याचं धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, त्या ठिकाणी या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मतदार आहे त्यांनी सुद्धा त्या शिवसेनेच्या आपल्या युतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वादाची ताकद उभी करावी आणि पुन्हा एकदा या शहराचं परिवर्तन करण्याची एक दृढ निश्चय करत आपण सर्वांनी मिळून आम्हाला विश्वासपूर्वक साथ द्यावी एवढी विनंती या निमित्ताने मी करतो. प्रभाग क्रमांक 2 मधून आमच्या भगिनी कोमलताई कांबळे या उभ्या आहेत, बळवंतजी तेलंग आहेत, नसीम बेगम, मोहम्मद खान पठाण आहेत, माणिक उर्फ वीरेंद्र विनायक देशमुख आहेत. प्रभाग क्रमांक 1 सुप्रियाताई पोरे आहेत, सुनीताताई कल्याणकर आहेत, नेवल अंगद बाळासाहेब आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून कौशल्य संभाजी रणवीर आहेत, माधवसिंग रामसिंग ठाकूर आहेत, अनिता श्रीधर नागपूरकर आहेत आणि संतोष कोकाटे आहेत. प्रभाग क्रमांक 5 कैलासनगर आणि भाग्यनगर आहे, ॲडव्होकेट भीमरत्न दादाराव कांबळे आहेत, यादव नेहा गोविंद आहेत, नम्रताताई बेंद्रीकर साहेबराव आहेत आणि जमीर खान अन्सार खान पठाणजी आहेत. आणि त्याचबरोबर अन्य जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये गणेशनगर प्रभागातले उमेदवार प्रवेशिका जाधव, ॲडव्होकेट नाज शेख अब्दुल जब्बार, प्रभाग क्रमांक 7 मधून जयभीमनगरमधून गायकवाड श्रीकांत, प्रियंकाताई गाडगे, बिल्किस जमानी, मोहम्मद इम्रान अहमद आणि बदरगे भाऊराव हे आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून ज्योतिताई तादलापूरकर आहेत, उमरेकर अशोक आहेत. प्रभाग क्रमांक 10 दत्तनगर मधून लालचंद भालके आहेत आणि आमचे गुरुसागर सिंग, प्रीतपालन सिंग सुखमानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मगाशी खटगावकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व धर्मीयांना आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना या माध्यमातून उमेदवारी देत सर्व धर्म समभावाचा संदेश नांदेड भागाच्या परिसरामध्ये उत्तम पद्धतीने देण्यात केलेला आहे. त्याला आपली मतदान रूपी साथ सतत मिळत राहावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. प्रचंड उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी म्हटलं जिथे युती आहे तिथे, तिथे नाही तिथे घडा आपल्या चिन्हावरती आहे. काय उमेदवारांची कदाचित नामं घ्यायची राहिली असतील तर ती जरूर घेतली जातील, पण निर्धार आमचा, साथ तुमची. हे ब्रीद वाक्य मनामध्ये ठेवा. निर्धार आमचा आहे, नांदेड भागाचं परिवर्तन करण्याचा निर्धार आमचा आहे, त्याला साथ तुम्ही द्यावी हात उंचावून अशी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती या निमित्ताने करतो आहे. हे विचार करून आपण सर्वांनी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबा आणि प्रतापरावजी खटगावकर साहेब प्रकरणाची 16 तारखेला निकाली त्या दिवशी मी रायगडला असेल.
तर रायगडच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या परिसरामध्ये नांदेडमधून निघालेल्या घड्याळाच्या गजराची टिकटिक तिथे ऐकायला मला मिळू द्या असे भावनाप्रधान विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.